काल आपण म्हटल्याप्रमाणे एकानंतर एक शंका उपस्थित केल्याशिवाय समोरच्या माणसाच्या कडून आपली हार सहसा कोणी मानायला तयार होत नाही. आपली हार न मानण्याकरता ठीक आहे असं कुठला न कुठला तरी पर्याय त्याच्यात शोधायचा. आता अनेक प्रकारांनी अनेक पद्धतींनी जेव्हा कार्य आणि कारण हे अभिन्न नाही, कारणापासूनच कार्य निघालेलं आहे. कार्य जे आहे ते कारणामध्ये लीन होऊन राहिलेलं आहे, किंबहुना कार्यात कारण उपस्थित आहेच आहे, ही जी धारणा आहे किंवा या पद्धतीचा जो युक्तिवाद, जो आरोप उभा केला त्याला उत्तर दिलं. आता ठीक आहे म्हणाले, तुम्ही निरनिराळ्या प्रकाराने आम्ही केलेल्या आरोपाचं खंडन केलं, आता आम्ही दुसरा आरोप करतो. म्हणाले कोणता आरोप आहे? तर इथे आता असा आरोप आहे की तुम्ही सांगता सगळं एकच चैतन्य आहे, मग जीव आणि ब्रह्म हे सुद्धा चैतन्य एकच आहे. याचा अर्थ या जगामध्ये जो जीव आहे तो जीव आणि ब्रह्म याच्यात काय भेद आहे? याच्यात काही भेद नाहीच आहे. ठीक आहे, जर या दोघांमध्ये काही भेद नाही आहे तर मग जीवानी का सृष्टी निर्माण करू नये, ब्रह्मानीच का निर्माण करावी? याची चर्चा पुढे तर पुष्कळ आलीच आहे, पण या संदर्भात जेवढी आली आहे तेवढी तर आपण इथे बघूच या. तर त्यांनी असं म्हटलंय की ब्रह्म आणि जीव ह्या दोघांच्या ठिकाणी आता एकरूपता मान्य केली तर ब्रह्माला जर उपादान कारण आहे असं म्हणता तर जीव आणि ब्रह्म एकच आहे, तर जीवच निर्माण करतो असं का म्हणत नाही? ते म्हणाले अहो असं होत नाही, जीवाला जग निर्माण करण्याचं सामर्थ्य नाही, तर मान्य करायला तयार नाहीत सांख्य. त्यामुळे वेदांती म्हणतात ठीक आहे, जर आपल्या दृष्टीने तसं नाही तर म्हणाले जीव जर ह्या जगाचा निर्माता आहे असं तुमच्या म्हणण्याप्रमाणे धरलं. त्यांनी काय म्हटलं की आम्ही ब्रह्म ह्या जगाची निर्मिती करतो असं मानत नाही, जीवाला माना, तो जगाची निर्मिती करतो. ठीक आहे म्हणाले, जीव जगाची निर्मिती करतो अशी एक धारणा ठेवली, असं जर मान्य केलं तर काय होईल? मग हा जीव आपल्याला पाहिजे तसा देह निर्माण करून घेईल ना, तो सुखाच्याच मार्गाने जाईल, तो दुःख कशाला बोलवेल? या ठिकाणी व्याधी आहे, जरा आहे, मरण आहे, कुणाला पाहिजे? कुणालाही व्याधी नको आहे, कुणालाही वृद्धत्व नको आहे, त्याचबरोबर कुणालाही मरण नको आहे. असं असताना जीव जर हे जग निर्माण करील तर हा उपद्व्याप तो जीव त्या देहाच्या मागे आणि जीव आपल्या मागे लावून घेणार नाही. कारण असं आहे, कुणीही आपणहून आपल्या अंथरुणामध्ये पुष्कळ ढेकूण झाले आहेत, आपल्या अंथरुणामध्ये झुरळ आलंय, आपल्या अंथरुणामध्ये पाल पडली आहे, तर ती पाल तशीच ठेवून तिला जवळ घेऊन कोण झोपणार आहे? तिला बाजूलाच करील ना. जे विपरीत आहे, जे नको आहे, जे आवडत नाही आहे, जे कधी आवडणार नाही आहे, जे धोकादायक आहे आणि जे त्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणार आहे ते कुणीच स्वीकारणार नाही. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की ह्या देह जो आहे तो जो मलिन आहे, की रोज त्या देहामध्ये खाणं पिणं जसं आहे तसं त्याचं उत्सर्जन पण आहे, ते सगळं झालंच पाहिजे. मग हे सगळं असा मलिन देह तरी कुणी स्वीकारला असता? कशाकरता ही देहाची उपाधी त्यांनी लावून घेतली असती? आणि याच्याच बरोबर क्षुधा आणि तृष्णा याचंच हे भय आहे. गावाला निघालो की आपली पहिली तयारी असते, तिथे जेवण कसं मिळेल, तिथे पाण्याची व्यवस्था काय आहे, तिथे चांगलं जेवण नाही मिळालं तर बरोबर काहीतरी ठेवा. म्हणजे काय ठेवा, किती ठेवा, कसं ठेवा, आपल्या देहाला सांभाळण्याकरता तो सगळा प्रवास म्हणजे तयारी त्याचीच असते. खाणं पिणं, आपल्या शरीराचं संरक्षण यामध्येच मनुष्य गुंतलेला आहे. म्हणाले मग असा देह त्यांनी कशाला स्वीकारला असता? अशा देहाचा त्यांनी स्वीकारच केला नसता. आणि त्यामुळे त्यांनी पुढे असं म्हटलंय की हे सगळं दुःखकारक आहे, दुःखदायक आहे, हे कळलं तरी सुद्धा जीव त्याला टाळू शकत नाही. आणि जे सुखाचं आहे, सुखकारक आहे, ते आपल्याला मिळावं असं जरी त्याला वाटत असलं तरी ते तो मिळवू शकत नाही.
म्हणजे आम्हाला असं वाटलं की आता या वयामध्ये आपली शक्ती वयाच्या 25शीत जशी होती तशीच टिकली पाहिजे. जरी किती वाटलं तरी 25शीतला उत्साह 60मध्ये राहू शकत नाही. त्याला वाटलं तरी उपयोग काय आहे? कारण भगवंतानी त्या देहाबरोबर जे काळाचं घड्याळ लावून दिलेलं आहे त्या घड्याळाप्रमाणे जे घडायचं आहे ते घडणार आहे आणि त्यामुळे त्याला काही पर्याय नाही आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की अपेक्षा खूप आहे की आता तसंच अथक काम माणसांनी करावं, पण वय त्याला सांगतं की बाबा रे तुला विश्रांती घ्यावीच लागेल. त्यांनी असं म्हटलं की ह्या सगळ्या ज्या देहाला पडणाऱ्या मर्यादा आहेत या सगळ्या मर्यादा कशाला स्वीकारल्या असते जीवानी? जीवानी जसा पाहिजे तसा उपभोगाला उपयुक्त असलेला आणि कधीही जरामरण व्याधींना बळी न पडणारा, केवळ सुख देणारा आणि सुखाचा कितीही उपभोग घेण्याकरता शरीरामध्ये सामर्थ्य राखणारा. आज जर 2 फुलके खाऊन आमची भूक भागत असेल तर त्यांनी म्हटलं असतं खाण्याकरता जर खाणं हा आनंद आहे तर 5-25 फुलके तर सहज खाईल तो रोज, तर त्याला आनंद मिळेल. असा मोठा भरपूर खावं, भरपूर प्यावं, ह्या जगाचा भरपूर उपभोग घ्यावा, या जगामध्ये भरपूर कार्यशील असावं. झोपेमुळे, क्षुधेमुळे, तृष्णेमुळे, व्याधीमुळे, जरेमुळे माणसाच्या जीवनामध्ये कोणतीही मर्यादा येऊ नये याकरता त्यांनी आपल्या देहाला त्या तऱ्हेनेच निर्माण केलं असतं. तर इथे वेदांती म्हणतात की असं जर निर्माण झालेलं नाही आणि असं जर निर्माण होऊ शकत नाही याचा अर्थ जीव आपल्या हाताने पायावर धोंडा पाडून घेणारा देह निर्माण करणार नाही. त्यामुळे तो काही हा जीव ह्या जगाची सृष्टी निर्माण करतो किंवा या जगाची निर्मिती करतो असं आम्हाला काही वाटत नाही. हे जग, ही सृष्टी त्याच्याकडून निर्माण होत नाही. मग ते म्हणतात ठीक आहे, तुम्ही जर म्हणता की त्याच्यापासून निर्माण होत नाही आणि तुम्ही पुन्हा मत म्हणून म्हणता ते दोन्ही एक आहेत, पण म्हणाले आम्ही असंच म्हणतो की तत्वतः ते एक आहेत, पण व्यवहारतः त्यांच्यामध्ये नाममात्र तरी उपाधीचा भेद आहेच आहे आणि उपाधी भेदाने दोघांच्या मध्ये भिन्नता निर्माण होते आणि त्यामुळे तुम्ही पूर्ण सनातन निष्कलंक ब्रह्म, निष्कल रूप ब्रह्माचं आणि हा जीवभावाला प्राप्त झालेलं ब्रह्म हे एक कसं समजतं? तसं तुम्ही समजू नका. आणि सांख्यांना वेदांत्यांनी सांगितलं की त्यामुळे ब्रह्म जे आहे ते सर्व शक्ती आहे, ते सर्वज्ञ आहे, ते सर्व व्यापक आहे. तसा जीव नाही आहे. त्याच्या अनेक बाकीच्या जीवाच्या चर्चा पुढे आहेत, त्यामुळे आपण त्याच्या फार खोलात जायचं नाही. आता फक्त एका मुद्द्यावरती ते उभे आहेत की ब्रह्म या जगाचं कारण आहे. कारण आणि कार्य अभिन्न आहे, अभेद आहे. ते कारण कार्य कारणातच विलीन होतं. आता त्याला उत्तर नाही म्हणून पुढे ते असत आहे त्यालाही उत्तर मिळालं नाही. कारण असं आहे, असत आहे म्हणजे ते अव्यक्त आहे. ब्रह्माच्या ठिकाणी ते फक्त अव्यक्त भावाने राहिलेलं आहे, नाहीतर ते ब्रह्माच्या ठिकाणी आहेच आणि जग तिथे उपस्थित आहेच. जसं आपल्याबद्दल म्हणतात की हा जीव आहे, यांनी आत्ता मानव देह धारण केलेला आहे, पण ह्या जीवाच्या ठिकाणी प्रत्येक पेशी आहे या देहामधली, ही पंचभौतिक पेशी आहे. या पेशीच्या निर्मितीचं वैशिष्ट्य काय आहे? ही प्रत्येक पेशी वेदांताप्रमाणे ज्ञानमय आहे आणि ती प्रज्ञान घन आहे, प्रकर्षण ज्ञानाने युक्त आहे. मग काय आहे त्याचं स्वरूप? आत्ता म्हणाले मानव आहोत आणि आत्ताचे जे संस्कार आहेत त्या संस्काराप्रमाणे ती कार्य करते. पण याच जीवाला जर उद्या जो देह प्राप्त व्हायचा आहे तो जर समजा आणखीन दुसरा कुठला तरी प्राप्त झाला, समजा गाढव आहे, हत्ती आहे, कुत्रा आहे, ज्याचा प्राप्त झाला त्याचे जे संस्कार आहेत ते त्या ठिकाणी प्रकट होणार आहेत. ते ह्या देहामध्ये आहेत का नाही? एका पेशीमध्ये ब्रह्मांड सामावलेलं आहे. हे परमात्म्याचं वैशिष्ट्य आहे, हे त्याचं सामर्थ्य आहे की आमची ही एक पेशी आज सुद्धा तिच्यामधून जे आवश्यक आहे ते ज्ञान प्रकट करू शकते. हे त्या पेशीचं सामर्थ्य आहे, ती पूर्ण आहे जी ती. म्हणून प्रज्ञान घन ब्रह्म ते सगळीकडे भरून राहिलेलं आहे. अयम आत्मा ब्रह्म. त्यांनी जी उपनिषदाची प्रमुख वाक्य सांगितली आहेत त्यातलंच वाक्य आहे, सर्वम खलु इदम ब्रह्म. सगळं काही ब्रह्मच आहे आणि त्यामुळे त्यामध्ये जे भरून राहिलेलं आहे ते सगळंच्या सगळं जसंच्या तसं त्या ब्रह्माच्या ठिकाणी जे सामर्थ्य आहे प्रकट करण्याचं त्या सगळ्या सामर्थ्याने ते
युक्त आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की जर का ब्रह्म, आता दुसरा युक्तिवाद केला, जर ब्रह्मच तुमचं या जगाच्या निर्मितीला कारण आहे तर मग या जगामध्ये दुःख का थैमान घालत आहे? ते ब्रह्म एवढं तुमचं ज्ञानमय आहे, ते एवढं सर्वसमर्थ आहे, मग या जगात दुःख कशा करता? हा एक भाग. आणि दुसरा भाग असा की ब्रह्म चेतन आहे आणि ब्रह्मापासून जग निर्माण झालं तर त्या जगामध्ये मात्र दुःख आहे, याचं उत्तर तुम्ही देऊ शकत नाही. मग या आपत्तीतून सुटका करण्याकरता सांख्यांच्या प्रमाणे प्रकृतीनेच जग निर्माण केलं आहे, हे का बरं मान्य करत नाही? असा पुन्हा एक त्यांचा सवाल आहे. त्याच्यावर त्यांनी पुढे म्हटलंय अधिकम तू भेद निर्देशात, म्हणजे असं की पण व्यवहाराच्या दृष्टीने जीव आणि ब्रह्म यांचा भेद सांगितलेला आहे. म्हणाले तुम्ही जरी कितीही म्हणालात की जीव आणि ब्रह्म चेतनच आहे, दोघंही चेतन असल्यामुळे जीवाने उत्पत्ती केली काय ब्रह्माने केली काय फरक पडत नाही. मग जीव उत्पत्ती करतो असं विधान केलं तर ते विधान नाकारण्याचं कारण नाही, ते आपल्याला स्वीकारावं लागेल असं तुम्ही आमच्यावरती आरोप केला. आता त्याला आम्ही तिथे जे द्यायचं ते उत्तर दिलेलं आहे. आता त्याच्या पुढे आम्हाला जे उत्तर द्यायचं आहे ते व्यास म्हणतात आम्ही ह्या सूत्रांनी देतो आहोत की अहो व्यावहारिक दृष्ट्या ब्रह्म आणि जीव एक आहे असं आम्ही म्हटलेलं नाही आहे. आणि त्यांना पुन्हा एक गोष्ट सांगतात की जीव आणि ब्रह्माचं एक पण वेदाला 100% मान्य आहे. पण आणि कारण का तर ब्रह्म हे एकमेवाद्वितीय आहे, ब्रह्माच्या शिवाय आणखीन एक दुसरा पदार्थ असू शकत नाही. काल जसं आपण वैशेषिकांचं खंडन केलं, वैशेषिकांनी सांगितलं की आम्ही काही एक ब्रह्म मानत नाही. वैशेषिक म्हणतात आम्ही परमाणू मानतो पण आम्ही 8 प्रकारच्या गोष्टी मानतो. आणि म्हणून त्यांनी आपलं द्रव्य, गुण, कर्म, नंतर समान, विशेष, समवाय आणि अभाव असे पदार्थ मानले. आणि हे सप्तपदार्थ मानून त्याच्यापासून जग निर्माण होतं असं सांगितलं. म्हणजे त्यांना एका ब्रह्मापासून जग निर्माण होतं हे मान्य नाही. आता त्यांचं खंडन पुढे आहे. काल तेवढं फक्त जाता जाता त्यांनी खंडन केलं, कपिलांच्या बरोबर त्यांचं परमाणुवादाचं खंडन करून ते पुढे निघाले. तसं हे म्हणतात की अहो ब्रह्म हे एकमेवाद्वितीय आहे. जीव नावाचा जो कोणी वेगळा पुरुष आहे, कारण सांख्य का जीवाला वेगळं धरतात? कारण सांख्यानी आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये किंवा हृदयामध्ये निवास करणारं जे चैतन्य आहे त्या चैतन्याला भिन्न भिन्न मानलंय आणि त्याला भिन्न भिन्न मानलंय आणि त्याला उदासीन मानलंय. त्यामुळे प्रकृतीने निर्माण केलंय आणि त्या चैतन्याने फक्त तिथे असायचंय कारण व्यवहार करायला पाहिजे म्हणून. आणि म्हणून त्यांनी इथे प्रकृती ही उपादान कारण आहे, प्रकृती ही प्रधान कारण आहे आणि हा पुरुष जो आहे तो निष्क्रिय आणि उदासीन आहे, तो फक्त चेतन आहे. आता या ठिकाणी त्यांनी म्हटलं की नाही आमचं ब्रह्म एकमेवाद्वितीय आहे. आता हे ब्रह्म एकमेवाद्वितीय आहे हे तुम्हाला समजून घ्यायला लागेल, कारण वेदांनी हेच मान्य केलेलं आहे. वेदांनी यापेक्षा काही वेगळं मान्य केलेलं नाही आहे. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की ब्रह्म हे व्यवहारामध्ये जीवापेक्षा वेगळंच आहे. कशामुळे वेगळं आहे? उपाधीमुळे वेगळं आहे. कारण जीवाला उपाधी आहे अविद्येची. आता जर शंकराचार्यांचं जर आपण केवलाद्वैत दर्शन घेऊन जर विषय सोडवायला बसलो तर त्याप्रमाणे उपाधी म्हणजे अविद्या म्हणजे माया ही त्या ब्रह्मचैतन्याबरोबर जोडली गेलेली आहे. ते आपण गेल्या वेळच्या भागामध्ये बघितलं आहे शंकराचार्यांचं अद्वैत दर्शन काय आहे ते. त्याप्रमाणे मायोपाधिक आहे, पण मायेची उपाधी कशी आहे? अविद्येने युक्त आहे म्हणून जीव आहे. आणि मायेची सत्वयुक्त उपाधी किंवा सत्वोपाधिक माया, सत्वाच्या उपाधीनी असलेली ती जी माया आहे त्या आश्रयाने जी सत्वगुण संपन्न आहे ती माया ज्या चैतन्याशी जोडली जाते तो कोण होतो? तो ईश्वर होतो. आणि तो ईश्वरी सृष्टी निर्माण करतो. आणि ह्या सृष्टीतला जीव कोण असतो? की ज्या ठिकाणी अविद्येने युक्त असलेल्या मायेचा प्रभाव आहे तिथे शुद्ध सत्वयुक्त माया आहे आणि इथे अविद्येने युक्त असलेल्या मायेचा प्रभाव आहे. आता त्यांनी सांगितलं की हा जो जीव आहे
हा उपाधीमुळे वेगळा आहे. व्यवहारातली उदाहरणं घ्या म्हणाले. एखाद्या नाटक कंपनीचा मालक आहे आणि नाटकात काम करतोय, तर नाटकात काम करत असताना तो जर एखाद्या कर्मचाऱ्याचं काम करतो आहे, तर मी नाटकातला मालक आहे, आता मी कर्मचारी आहे म्हणून माझ्या नाटकातल्या नटांनी मला रागावून बोलणं, मला शिव्या घालणं, मला उलट उत्तर देणं किंवा मला काहीतरी टोचून बोलणं हे तो करू शकत नाही असं तो म्हणत नाही. तो त्यावेळी सेवक जेव्हा झालेला आहे आणि त्या नटाचं काम करतो, तो नट त्या सेवकाचं काम करतोय किंवा तो मालक आता नट झालाय आणि नट होऊन सेवकाचं काम करतोय, तर तो सेवकाच्या भूमिकेशी एकरूप आहे. आता तो मी नट आहे असं म्हणत नाही, आता तो मी धनी आहे असं म्हणत नाही. आता तो म्हणतो मी फक्त या नाटकात सेवक आहे आणि माझी भूमिका सेवकाचीच आहे. आणि म्हणून मग त्याला आता त्याची श्रीमंती, त्याची गरिबी, त्याचं सुख, त्याचं दुःख त्या नाटकातल्या सेवकाशी काही येत नाही. तिथे त्याचा फक्त नाटकातली भूमिका पार पाडणं एवढंच घडतं. आणि म्हणून ते म्हणाले की हा जो जीव आहे, जीव आणि ब्रह्म यांची एकरूपताच आहे. मग म्हणाले तो नाटकात काम करणारा जो सेवक होता तो आणि धनी वेगळा का हो रे? म्हणाले तेच आहेत, ते त्याच गृहस्थांनी काम केलंय तिथे. तर म्हणाले म्हणजे गृहस्थ एकच आहेत पण त्यांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. काय वेगळ्या वेगळ्या आहेत? एक भूमिका अशी आहे की ते त्या नाटक कंपनीचे मालक आहेत आणि दुसरी भूमिका काय आहे तर ते आता नाटकामध्येच सेवकाचं काम करतायत. म्हणाले हा व्यवहारात मनुष्य सुद्धा एका वेळी 4-4 भूमिका बजावत असतो, वेगवेगळ्या प्रकारांनी बजावतो. अगदी आपण सुद्धा बजावतो. मैत्रिणीशी वेगळे असतो, आई म्हणून वेगळे असतो, बहीण म्हणून वेगळे असतो. सगळ्या भूमिका भिन्न भिन्न आहेत आणि प्रत्येक कर्तव्य भिन्न भिन्न आहेत. तर ते म्हणाले एकच व्यक्ती भिन्न भिन्न रूपाने नटते, मग हे ब्रह्म आपल्या ठिकाणी भिन्न भिन्न रूपाने नाही का प्रकट होऊ शकत? ते उपाधीच्या योगाने ब्रह्मापासून भिन्न होतं. जसं आपणही उपाधीच्या योगाने एक व्यक्ती असून प्रत्येकाच्या दृष्टीने भिन्न असतो. आणि मग आपण म्हणतो आहोत ती अगदी मुलगी म्हणून पुष्कळ चांगली असेल पण बहीण म्हणून काही तितकी चांगली नाही आहे. ती बहीण म्हणून पुष्कळ चांगली असेल पण ती जाऊ म्हणून तितकी चांगली नाही आहे. शेवटी असं आहे, नणंद म्हणून चांगली नाही आहे, भावजाई म्हणून चांगली नाही. नाती आहेत प्रत्येक नात्यामध्ये व्यक्ती कशी आपल्या बाजूनी प्रतिक्रिया देते किंवा कसा व्यवहार करते आणि त्याचा दुसऱ्याला कोणत्या परिस्थितीत काय अनुभव येतो त्याच्यावर आपलं मत असतं. आपण व्यवहारात सुद्धा म्हणतो तुम्हाला त्यांचा अनुभव चांगला आला असेल पण आम्हाला काही तो तसा आला नाही. असं म्हणण्याचं कारण असं की संदर्भ बदलतात. आणि त्यांनी इथे सांगितलं तसंच आहे, जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत पण ते केव्हा एक आहेत आणि केव्हा ते भिन्न आहेत हा संदर्भ तुम्ही लक्षात घ्या असं त्यांनी आपल्याला इथे सांगितलंय. आणि म्हणून ते म्हणाले उपनिषदांनी सुद्धा हे स्वरूप स्पष्ट सांगितलंय. आपण जे मागे येऊन गेलेली श्रुती आहे ती आपण पुन्हा आता बघायला नको. द्वासुपर्णा सयुजा सखाया, की 2 पक्षी आहेत, एकाच वृक्षावर बसलेले आहेत. एक पक्षी आहे तो घडणाऱ्या घटनांनी सुखी दुःखी होतोय आणि दुसरा पक्षी आहे जो साक्षी भावानी बसलेला आहे, उदास आहे, उदासीन आहे, निर्लेप आहे, कशामध्येच तो गुंतलेला नाहीये. त्या झाडावर फळं आली काय, त्या झाडावर फळं आली नाही काय, ती खायला मिळाली काय आणि खायला मिळाली नाही काय याच्याशी त्याला काही घेणं देणं नाहीये. तो नुसता बघतोय. आणि हा एक पक्षी त्या गोड फळांबरोबर आनंदी होतोय, आंबट किंवा कच्च्या फळांबरोबर दुःखी होतोय आणि तो पाहतोय की हा कसा सुखी दुःखी होतो. म्हणून त्यांनी सांगितलं की या जगामध्ये ईश्वर भरून राहिलेला आहे पण ईश्वर भरून राहिलेला असताना सुद्धा हा ईश्वर सुद्धा 2 प्रकारांनी भरून आहे. जीवभावाला आलेला ईश्वर आणि या ठिकाणी परमात्मा किंवा परमेश्वर किंवा ईश्वर म्हणून असलेला ते ब्रह्म हे या जगात दोन्ही वेगवेगळ्या प्रकारांनी वावरत आहे. जे ईश्वर रूपामध्ये असलेलं ब्रह्म आहे ते भिन्नतेने आहे आणि जे जीवरूपाने आहे ते भिन्न आहे. म्हणाले ही उपनिषदांची श्रुती सांगते की द्वासुपर्णा सयुजा सखाया, हे एक झालं. दुसरा एक दाखला देतो म्हणाले. कोणता दाखला देतो तर त्यांनी आणखी एक दाखला असा दिला की आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या
निदिध्यासितव्या. काय सांगितलं त्यांनी की अरे आत्म्याचं दर्शन घे. ते दर्शन घेण्याचे मार्ग कोणते आहेत? मग श्रवण आहे, मनन आहे आणि निदिध्यासन आहे. मग आता त्यांनी उत्तर असं दिलं वेदांत्यांनी की अहो, जर का आम्हाला उपनिषद असा उपदेश करतात की आत्म्याचं दर्शन घे आणि ते दर्शन घेण्याचे हे मार्ग आहेत, याचा अर्थ जीव आणि आत्मा एक आहे का? जीव आणि आत्मा एक असता किंवा परब्रह्म आणि आमचा जीव जर एक असता तर आम्हाला त्यांनी उपदेश केला असता का की त्या आत्म्याचं दर्शन घे म्हणून? ज्या अर्थी आत्म्याचं दर्शन घे असा उपदेश केला आहे त्या अर्थी आता या जगामध्ये लौकिकामध्ये राहणारा जो जीव आहे तो त्या आत्मतत्वापासून भिन्न आहे. व्यवहारामध्ये त्याला भिन्नता प्राप्त झालेली आहे आणि म्हणून म्हणाले व्यवहारात जीव आणि परब्रह्म यात द्वैत आहे. जीव त्याच्यापासून वेगळा आहे, ते दोघे वेगळे होतात. आता काय होतं म्हणाले, जेव्हा भ्रांती निघून जाते, जेव्हा उपाधी सुटते, जेव्हा अंतःकरणामधला विकल्प माया आवरण सगळं दूर जातं, त्यावेळी काय होतं? त्यावेळी जीव आणि ब्रह्म यात भेद राहत नाही. त्यावेळी ते दोन्ही एक होऊन जातात. तेव्हा साक्ष पटते त्या जीवाला की अरे मी काही या उपाधीतला हा जो व्यवहार करतो आहे तो जीव नाही, तर माझं स्वरूप भिन्न आहे. हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं त्यावेळी म्हणाले तो त्या उपाधीच्या बाहेर जातो. याचा अर्थ काय होतो की मग तेव्हा मात्र जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये भेद शिल्लक राहत नाही. आता याच्या पुढे आणखीन एका प्रकाराने समजून घेतलं की जसं आम्ही व्यवहार करतो आहोत, आत्ता हा व्यवहार करताना आपण व्यवहारामध्ये म्हणतो आपल्याला अगदी प्रपंच करताना, संसार करताना, व्यवहारात वागताना व्यवहार आपला चोख असला पाहिजे. प्रत्येक कर्तव्य आपण योग्य प्रकारे पार पाडलं पाहिजे. शक्यतो कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याकडनं आळस होता कामा नये, आपल्याकडनं शक्यतो चूक होता कामा नये. आपण निर्दोषपणाने कर्म करत राहावं, त्या कर्माचं फल आपल्याला निश्चित चांगलं मिळेल वगैरे वगैरे. हे जे सगळं आपण विचार करतो आणि व्यवहार करतो, हा सगळा व्यवहार करताना हे जग खरं आहे असाच व्यवहार करतो. आपली मुलगी आहे, आपलं कुटुंब आहे, आपली मित्रमंडळी आहेत, आपले सुहृद आहेत, या सगळ्या ह्यांनी मी, माझं, मला, माझ्या संदर्भात अशा प्रकारे सगळा व्यवहार आपण करत राहतो. पण ज्या दिवशी आपल्या लक्षात येतं की अरे या जगामध्ये आपण हा व्यवहार केला खरा किंवा करतो खरा, पण हे जग म्हणजे मी आणि माझ्या भोवती किंवा मी आणि माझे सुहृद, मी आणि माझे नातेवाईक, मी आणि माझे सगळे सोयरे, मी आणि माझे नातेसंबंध, आणि मला वाटतं तसं असं काही नाही आहे. हे सगळं परमेश्वर स्वरूप आहे. हे असं जेव्हा घडतं, जेव्हा समजतं, तेव्हा पुन्हा उपनिषदकार म्हणतात किंवा भाष्यकार म्हणतात किंवा तत्ववेत्ते म्हणतात की अहो स्वप्नात जसं आपल्याला स्वप्नात खूप आनंददायक गोष्टी दिसल्या की आपल्याला एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो, आपण अगदी प्रसन्न होतो स्वप्नात, आणि स्वप्नातून बाहेर आलो की लक्षात येतं अरे काही नाही, आपण झोपलो होतो, हे स्वप्न होतं. मग तेव्हा असं वाटतं अरे आपण उगीच जागे झालो, आणखीन स्वप्नात तो आनंद मिळवला असता. म्हणजे लौकिकामध्ये आल्यावर ते स्वप्न होतं हे आपल्याला कळतं, पण स्वप्नामध्ये मात्र ते स्वप्न होतं असं वाटत नाही. स्वप्नात ते सगळं खरं होतं असं वाटतं. तसं हे म्हणाले की माणूस जोपर्यंत जीवनात जगत असतो तोपर्यंत जीवनात त्याला ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत असं वाटतं, आणि त्याकरता आपण जीवाचा आटापिटा करतो, धडपड करतो की आपल्या म्हातारपणी एवढे पैसे राहिले पाहिजेत, आपलं घर झालं पाहिजे, आपल्या घरात अमुक असलं पाहिजे, आपण अमक्याची सोय केली पाहिजे, आपण तमक्याची सोय केली पाहिजे. अनेक गोष्टी आपल्याकडे योजना असतात आणि त्या सगळ्या योजना पुऱ्या करण्याकरता आपण राबत असतो की बा काय काटकसर करावी लागेल, अधिक नोकरी करावी लागेल, अधिक पैसे मिळवावे लागतील, अधिक कष्ट करावे लागतील, जे लागेल ते आपण करत राहतो. आणि प्रपंचामधल्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, हे आपल्याकडनं घडलं पाहिजे, हे आपलं पूर्ण कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे. आणि त्याकरता जन्मभर आपण धडपड करतो. आणि जेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे हे सगळं आपण प्रपंचातलं केलं, पण शेवटी आपण कोण आहोत, तर ह्या सगळ्यापेक्षा आपलं जीवन वेगळं आहे. हे सगळं आपण व्यवहारात आलो तेव्हा हे टाळायचं आहे का? टाळा असं कुणीच सांगितलं नाही, हे सगळं करा असंच सांगितलं आहे.
पण हे सगळं करताना हे म्हणजेच जीवन नाही एवढं लक्षात ठेवायला सांगितलं की हे म्हणजेच शेवट नाही, हे म्हणजेच अंतिम नाही. आणि हे ज्या क्षणी लक्षात येतं त्या क्षणी मनुष्य स्वार्थाने व्यवहार करत नाही, प्रामाणिकपणानेच व्यवहार करतो, कर्तव्यानेच व्यवहार करतो. म्हणजे माझ्या मुलीचं मला करायचं आहे इथपर्यंत ठीक आहे, पण मी तिचं करते आहे त्याच्या बदल्यात अनेक अपेक्षा मला आहेत. तिने मला कसं विचारावं, तिने मला कसं वागवावं, तिच्या बाबतीत माझं मत काय, तिचं माझ्या बाबतीत काय असावं, मला तिने काय काय किती प्रकाराने सुखी ठेवावं, या सगळ्या गोष्टी आम्ही दुसऱ्यावर लादत जातो. का तर आमच्या केलेल्या कर्तव्याच्या बदल्यात आम्ही अनेक अपेक्षा करतो. आणि ते का तर आपण कुठेतरी इथे आपल्याला सत्य मानून आणि या प्रत्येक संबंधामध्ये आपली अपेक्षा ठेवून आपले व्यवहार होतात. पण एकदा जर कळलं की अरे नाही, आपण म्हणजे काही शाश्वत नाही, आपण म्हणजे काही कुणी जे समजतो आहोत, आत्ता मी आई आहे, आत्ता मी मुलगी आहे, आत्ता मी अमुक आहे, असं काही नाही. शेवटी सगळं परब्रह्मच आहे, तोच सगळं चालवणार आहे. ठीक आहे, आपण आपलं कर्तव्य केलं. आपण काय अपेक्षा करावी कुणाकडून? काही करू नये, तो परमेश्वर बघील काय बघायचं ते. त्यावेळी व्यवहार करताना आपला जो व्यवहार होईल तो फार वेगळा असेल, तो निर्लेप असेल. आणि अर्थात त्या व्यवहाराचा आत्ता संबंध नाही आहे. आत्ता संबंध एवढाच आहे इथे की त्यांनी सांगितलं की हे जीवन, हे सगळे संबंध, हे सगळे व्यवहार आपण आपले खरे आहेत असं समजूनच आपण करतो, आपलेच आहेत असं समजून करतो. ते करावेत का? ते तसेच करायला पाहिजेत, तरच ते कर्तव्य भूमिकेतून होतील. पण कर्तव्याची भूमिका केवळ कर्तव्याची ठेवावी, त्याच्यामध्ये आपली आसक्ती नसावी, म्हणजे त्याचा त्रास होत नाही. जोपर्यंत आसक्ती आहे तोपर्यंत तो जीव जीवच आहे. म्हणजे आसक्ती सोडायची की नाही ते आता पुढच्या प्रकरणात ते सांगतील आपल्याला, त्यांना जे काही सांगायचं आहे ते. आत्ता इथे ज्यांना तुम्ही आसक्ती सोडा का सोडू नका हे सांगायचं नाही, त्यांना एवढंच सांगायचं आहे की जोपर्यंत जीव हे सगळं खरं मानून व्यवहार करतो तोपर्यंत जीव जीवच असतो. आणि जेव्हा तो याचं अशाश्वतपण, याचं काळाप्रमाणे बदलणारं रूप जाणतो, तेव्हा तो आपलं जर स्वतःचं रूप समजून घेईल, जाणून घेईल, तर तो ब्रह्माशी एकरूप होईल. आत्ता त्यांना एवढ्याच मुद्द्यावर सांगायचं की ज्या क्षणी त्यांची ती उपाधी सुटते, ज्या क्षणी जीवाला याच्यापेक्षा मी वेगळा आहे असं समजतं, त्या क्षणी तो या सगळ्या गुंत्यातून बाहेर पडतो, तो निर्लेप होतो. आणि त्याचं निर्लेप होणं हे परब्रह्मापेक्षा वेगळं राहत नाही. तो आणि ब्रह्म मग एकच आहेत. मग ते जे म्हणतात ना की हा जीव आणि ब्रह्म वेगळे आहेत का? नाही म्हणतात, ते एकच आहे. तसं ते म्हणतात जसं स्वप्नानंतरची जागृती आहे तशी ब्रह्मज्ञानानंतरची स्थिती आहे. ब्रह्माचं ज्ञान झाल्यानंतर मनुष्य त्या स्थितीला प्राप्त होतो. आणि त्यामुळे तिथे त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाला कधीच व्यवहाराची शंका येत नाही. आपण जीव आहोत म्हणून शंका आहे, जीवभाव आपला शिल्लक आहे म्हणून शंका आहे. आणि मग मन पुष्कळ प्रकाराने आवर्तामध्ये वेगवेगळ्या संशयामध्ये फिरत राहतं. आणि आम्हाला तोपर्यंत हित अहित, योग्य अयोग्य, मान अपमान, सुख दुःख, हे सगळे जे द्वंद्व आहेत, या सगळ्या द्वंद्वांचा जो भेद आहे तो आम्हाला जाणवत राहतो. तो पुढे त्याचा भेदही जाणवत नाही. आणि त्या स्वरूपाच्या विषयी आकलन झाल्यामुळे व्यवहारातल्या जीवभावाचं आकर्षणही उरत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की हे सगळं जरी वरवर दिसत असलं जगामधलं, तरी सुद्धा त्या जीवाला जो ब्रह्मभावाला प्राप्त झालाय त्याला हा वरचा भेद काही दिसत नाही. त्याला सगळीकडे एकच परब्रह्म दिसतं. जसं नामदेवांना दिसलं की नामदेव स्वतः एक पांडुरंगाशिवाय कुठेही त्यांना दुसरं काही दिसतच नव्हतं. जे जे भेटे भूत तयामानी भगवंत, हे जसं ज्ञानदेवांनी म्हटलंय, त्याचा अनुभव नामदेव प्रत्यक्ष घेत होते. आणि त्यामुळे त्यांच्या घरातली ती शिळी भाकरी कुत्र्यांनी पळवली खाण्याकरता, तर नामदेव त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावत सुटले. का तर त्यांना माहिती आहे की वाळलेली भाकरी, पंढरपूरची हवा अगदी कोरडी, उघड्या ठेवलेल्या भाकरी त्या नुसत्या कडक झालेल्या. म्हणाले हा कुत्रा ते कडक भाकरी चावून खाईल
तर मी जर तशी कडक भाकरी खाल्ली तर माझं पोट दुखतं, म्हणजे ह्याचंही पोट दुखेल. म्हणून नामदेव त्याच्या मागे धावतायत तुपाची वाटी घेऊन, की अरे त्या भाकरीबरोबर तूप खा, म्हणजे तुला ती वाळलेली भाकरी बाधणार नाही. हा भाव काय आहे? हे ब्रह्मभावाला येणं आहे, की त्यांच्याकडे हा जीवभाव राहतच नाही. आपण हसू, अरे काय या वेडेपणा, कुत्र्याला काय तो हाड सुद्धा तोडतो, त्याला भाकरीचं काय आहे, तो काहीही पचवील, त्याला भाकरी पचवणं अवघड आहे का? नामदेवाने एवढं कळलं नाही का की याला भाकरी पचवणं काय अवघड आहे का? त्याच्या मागे तूप घेऊन का धावले? पण नामदेवांची भावना प्रामाणिक आहे, ते तूप घेऊन धावले, कारण जसा मी आहे तसाच तो आहे. त्यामुळे सगळं वासुदेव सर्व मिती स महात्मा सुदुर्लभ. आणि म्हणून सगळ्यांच्या ठिकाणी एकच तो वासुदेव भरलेला आहे. जर मला भाकरी खाताना शिडी भाकरी खायची तर तूप किंवा काहीतरी मऊ करणारं पाहिजे, तर ते त्यालाही पाहिजे, ही प्रामाणिक भावना आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, आता इथे पण त्यांनी सांगितलं की उदाहरणं लक्षात घ्या. कशाची उदाहरणं लक्षात घ्या? या जीवाच्या ठिकाणच्या भावाची नाही. अनेक वस्तू जरी निर्माण झालेल्या असल्या एका वस्तूपासून, तरी त्याचं तत्वतः मूळ कसं एक असतं हे सांगण्याकरता सूत्र दिलंय त्यांनी. आणि काय म्हटलंय? अश्मादिवच्च तदनुपपत्तीही. म्हणाले पाषाण इत्यादी प्रमाणेच हे असल्यामुळे तसा दोष देणे योग्य नाही. कसं? त्यांनी हे उदाहरण दिलं. कशाकरता दिलं? तर जगामध्ये जीव हा व्यवहारामध्ये उपाधीनी युक्त आहे, म्हणून तो ब्रह्मापासून वेगळा आहे. पण आत्ता जरी वरवर वेगळा दिसत असला तरी आतमध्ये ब्रह्म आणि जीव एकच आहेत, मूलतः ते एकच आहेत. हे सांगण्याकरता त्यांनी काय उदाहरण दिलं? त्यांनी सांगितलं गारगोटी घ्या, हिरा घ्या, दगड घ्या, ढेकूळ घ्या. हे काहीही वेगळं वेगळं घेतलं तरी शेवटी काय आहे? ते सगळं एकच आहे. तत्वतः ते काय आहेत? ते सगळे पृथ्वी तत्वाचेच आहेत. त्यांचं तत्व कोणतं आहे? हिरा घेतला तरी पृथ्वी तत्व आहे, गारगोटी घेतली तरी पृथ्वी तत्व आहे, दगड घेतला तरी पृथ्वी तत्व आहे, ढेकूळ घेतलं तरी पृथ्वी तत्व आहे. त्यांनी दुसरं उदाहरण दिलं आपल्या व्यवहारातलं. अलीकडचं उदाहरण आपण घेऊया. त्याच्यामध्ये असं म्हटलं की तांदूळ आहे, बटाटे आहेत, साखर आहे. तिघांचंही काय प्रयोजन आहे? साखरेचा पाक होतो, बटाट्याची भाजी होते आणि तांदूळाचा भात होतो. पदार्थ तीन वेगळे वेगळे आहेत, रुची वेगळी वेगळी आहे. आणि भात करायला बटाटा चालत नाही, भाजी करायला तांदूळ चालत नाही, आणि पाक करायला साखरेशिवाय भागत नाही. म्हणजे जे ते असल्याशिवाय ती वस्तू बनत नाही. हे जरी खरं असलं आणि हे तिन्ही पूर्ण वेगळे असले, या तिन्हींपासून तीन पूर्ण वेगळे पदार्थ जरी निर्माण होत असले, तरी सुद्धा ज्याला डायबिटीज आहे, जो मधुमेही आहे, त्याला बटाटा पण वर्ज्य आहे, त्याला तांदूळ पण वर्ज्य आहे, आणि त्याला साखर पण वर्ज्य आहे. कारण ते काय म्हणतात, अहो हे सगळे एकाच गटातले लोक आहेत, हे सगळे तुमची साखर वाढवणारे आहेत, या सगळ्यांकडे भरपूर कार्बोहायड्रेट्स आहेत. आणि त्यामुळे वरवर दिसायला जरी हे वेगळे असले तरी ते आत एकच आहेत. तसं इथे ते म्हणतात की हा जो जीव आहे तो जीव भिन्न आहे, पण मुळात ते परब्रह्मच आहे. आणि त्यामुळे जीव हा आत्ता वेगळा वेगळा दिसत असला तरी सुद्धा जीवाचं वेगळेपण हे केवळ उपाधीनी आहे. आता पुढे त्यांनी सांगितलं, आणखीन एक चांगलं उदाहरण घेतलंय. त्यांनी असं म्हटलं, आम्ही लोकशाही आहे असं म्हणतो, की त्या लोकशाहीमध्ये प्रत्येक माणसाचं मत ग्राह्य आहेच ना. आपण मतदानाच्या दिवशी जातो तेव्हा आपल्याच मतावरती ती लोकशाही आणि त्याचे प्रतिनिधी सगळे निवडून येतात, ती टिकते आमच्याच मतावर आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येकजण जे मत देतो ते मत देण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला आहे. लोकशाहीची व्याख्या पण तशीच आहे की लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेलं लोकहिताचं जे राज्य आहे ती लोकशाही आहे. आणि त्यामुळे आहे कसं, लोकांकरता आहे, लोकांच्याकडून आहे आणि लोकांनी चालवलेलं आहे. असं राज्य असताना सुद्धा आम्ही मतदारांनी मतं देताना आमच्या प्रत्येक मताला समानता आहे. म्हणजे काय, अंबानी मत द्यायला आले म्हणून त्यांचं एक मत बरोबर 1000 मतं असं होत नाही, किंवा अगदी एक अत्यंत दरिद्री मनुष्य मत द्यायला आला म्हणून त्याचं एक मत बरोबर उणे 100 मतं होत नाहीत. सगळी मतं सारखी आहेत, प्रत्येकाला एका मताचा अधिकार आहे.
पण मत देऊन झाली आणि एकदा माणसं निवडून आली की मग त्यांची उतरंडच आहे. कोण मुख्यमंत्री आहे, कोण उपमुख्यमंत्री आहे, कोण गृहमंत्री आहे, कोण खात्याचा मंत्री आहे, कोण खात्याचा उपमंत्री आहे. मग म्हणाले हे सगळे भेद आहेत आणि तो मतदार जो राजा आहे एका दिवसाकरता तो पुन्हा कुठंच दिसत नाही आणि त्याचं महत्त्वही राहत नाही. ज्याच्याकरता हे सगळे लोक राज्य करतात ते कुठे राहतात? ती विषमता किंवा तो भेद मानवाने निर्माण केलेल्या समान अशा ठिकाणी सुद्धा तो राहत नाही. तर तुम्ही व्यवहारामध्ये ब्रह्म आणि जीव समान आहे असं म्हणायला लागलात तर कसं चालेल? बटाटा, साखर आणि तांदूळ समान आहे म्हटलं तर कसं चालेल? नाही, त्यातला भेद मान्यच करायला पाहिजे. आणि त्यामुळे व्यवहारामध्ये ब्रह्म आणि जीव यांची तुम्ही एकरूपता किंवा गल्लत करू शकत नाही की ब्रह्म ब्रह्मच आहे, जीव जीवच आहे आणि त्यामुळे जीवाला त्याच्या ठिकाणची मर्यादाच आहे. ब्रह्म आता आपल्याला माहीतच आहे, त्याच्याबद्दल आपण पहिल्या अध्यायामध्ये पुष्कळ बघितलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की व्यवहारामध्ये सुद्धा जर श्रेष्ठ कनिष्ठ भेद करावा लागतो, व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला भेदभावानीच विषय समजतात, तर हे ब्रह्मतत्व तर आहे ते इतकं सूक्ष्म आहे, ते आपल्या कळण्याच्या पलीकडचं आहे. आणि कळण्याच्या म्हणजे हे आपल्याला रोज दिसतात अशा वस्तूंसारखं ते दिसत नाही. मग त्या पातळीवरती ते ब्रह्मतत्व समजून घेताना ते म्हणाले त्या ब्रह्मावरती अशा प्रकारे विचारांची विसंगती का आपण लादावी? विसंगती म्हणजे काय की ब्रह्म कशाला जग निर्माण करील? जीव निर्माण करू शकतो. जीवाला निर्माण करू द्या, ब्रह्माला कशाला? जसे व्यवहारामध्ये मंत्र्यांच्या मुलांना जर योग्य ती संधी मिळाली नाही तर मंत्रीची मुलंच वडिलांना म्हणतात की बाबा आता पुष्कळ वेळा तुम्ही उभे राहिलात आणि निवडून आलात, आता जरा तरुण रक्ताला संधी द्या, आता आम्हाला येऊ द्या. तसं आहे ना, या सांख्यांचा हा युक्तिवाद असा आहे की आता बास झालं, त्या ब्रह्माने जग निर्माण करावं म्हणायचं काय कारण आहे? तो जीव सुद्धा निर्माण करू शकतो. तर त्यांनी सांगितलं अशी गल्लत करू नका, जीवाचं स्वरूप काय आहे समजून घ्या, ब्रह्माचं स्वरूप काय आहे समजून घ्या. व्यवहारामध्ये तत्व मुळाशी एक आहे, वस्तूची भिन्नता जाणा. तसं जीव भिन्न भिन्न भावानी प्रकट झालेला आहे इथे, त्याच्या उपाधी भिन्न भिन्न आहेत, पण मुळाशी एकच ब्रह्मतत्व आहे, एवढं लक्षात ठेवा. आता पुढे त्यांनी म्हटलंय की उपसंहार दर्शनान्येती चेन्न क्षीरवद्धी, म्हणजे कार्यासाठी साधनाची आवश्यकता असल्याचे दिसत असल्याने ब्रह्मजगाचे कारण नाही असे म्हणू नये. आता दुसरा युक्तिवाद वेगवेगळ्या युक्तिवादांनी सिद्ध करतायत की जीव हे कारण असू शकत नाही, ब्रह्म हेच कारण असू शकतं. म्हणून आहे कारण विरजण पावणाऱ्या दुधाप्रमाणे ब्रह्माचे स्वरूप आहे. आता इथे त्यांनी आपल्याला जेव्हा सांगितलं ते असं म्हणतात की चेतन हेच जगाचं कारण आहे. युक्तिवाद काय आहे? जीवसुद्धा चैतन्यमयच आहे ना आणि ब्रह्मसुद्धा चैतन्यमयच आहे, मग जीव का नाही कारण होत? दुसऱ्या प्रकाराने घ्या म्हणाले कार्याचं जे कारण आहे ते आता आम्ही ब्रह्म सांगतो आहे आणि तुम्ही कार्यापासून जगाची उत्पत्ती होणार आहे असं म्हणताय, म्हणजे जीवापासून उत्पत्ती होणार आहे असं म्हणताय. होते ना म्हणाले, काय करत नाही का? मग घ्या म्हणाले कुंभाराचं उदाहरण. कुंभार मनामध्ये ठरवतो की आपल्याला एक घट बनवायचा आहे. त्याला जर एक घट बनवायचा आहे तर त्याला काय काय पाहिजे? आता कुंभार हा काय झाला? निमित्त कारण झाला. आता त्याला घट बनवायचा आहे तर त्याला काय काय घ्यायला पाहिजे? माती पाहिजे, चाक पाहिजे, थापटणं पाहिजे, पाणी पाहिजे, हे सगळं पाहिजे. तर तेव्हा तो घट बनवणार. म्हणजे म्हणाले हे जे कार्य आहे किंवा हे जे चेतन आहे, तेव्हा हे जर असं चेतन जर काही निर्माण करणार असेल तर त्याला वेगळं उपादान लागतं. उपादान म्हणजे त्याची साधन सामुग्री. त्याच्याजवळ साधन सामुग्री काही नाही आहे, पण ब्रह्म हे जगाचं कारण आहे असं का म्हणतो? कारण त्याला त्याच्यापेक्षा वेगळी साधन सामुग्री लागतच नाही, कारण त्या ब्रह्माशिवाय काय आहे दुसरं. त्यामुळे तोच साधन सामुग्री होतो आणि तोच साधन सामुग्री होत असल्यामुळे
जसं जीवाला आता सोनार आहे, दागिने घडवायचे, त्याला सगळं पाहिजे. सोनाराच्या हातात कला पुष्कळ आहे, पण सामान नसेल हातामध्ये तर साधं आपल्या घरामध्ये जर आपल्याला लाडू करायचे असले आणि जर आपल्याकडे आचारी आले लाडू करण्याकरता, तर त्यांच्याकडे बुंदीचा झारा असेल तर मोतीचूर करता येत नाही. मोतीचुराचा झारा असेल तर बुंदीत म्हणजे पाडता येत नाही. ते म्हणतात, अहो बाई, सांगायला पाहिजे होतं तुम्ही की आम्हाला बुंदीचे पण लाडू करायचे आहेत आणि आम्हाला मोतीचुराचे पण लाडू करायचे आहेत. मी दोन्ही झारे घेऊन आलो असतो, म्हणजे तुमच्याकडे दोन्ही लाडू झाले असते. म्हणजे त्याचं उपादानच त्याच्याजवळ नाही, तर तो कशी त्याची वस्तू बनवणार. आणि म्हणून तो सांगतो की माझ्याजवळ उपादान मी नाही निर्माण करू शकत, उपादान तुम्ही मला दिलं पाहिजे तरच ते निर्माण होईल, त्याच्याशिवाय निर्माण करता येत नाही. आणि म्हणून त्यांनी इथे असं म्हटलं की तुम्हाला जर असं वाटत असेल की जीवानी हे निर्माण करावं, तर जीवाला उपादान कोणी निर्माण करून द्यावं. ब्रह्म जेव्हा जग निर्माण करतो त्यावेळी ब्रह्माला काही वेगळं उपादान लागत नाही. ब्रह्म आपल्यातूनच उपादान निर्माण करतो आणि त्याच्यातूनच उपादान निर्माण होऊन तो जग निर्माण करतो. त्यामुळे आम्ही काय म्हणतो, आता इथे ते वेदांती म्हणतात की आम्ही असं म्हणतो की ब्रह्मच जगाचं निमित्त आणि उपादान दोन्ही कारण आहे. त्याच्याकरता वेदांत्यांचं वाक्य काय की ब्रह्म हे जगाचं अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. अभिन्न आहे, दोन्ही एकच आहे, त्याला भेद करावाच लागत नाही, त्याचा तोच बनतो, त्याला काही वेगळं करावं लागत नाही. म्हणजे जसं आपल्या घरामध्ये आपण काम करत असताना एकीकडे स्वयंपाक पण करू शकतो, एकीकडे कॉम्प्युटर पण चालवतो, एकीकडे धुण्याचं मशीन पण लावतो, एकीकडे भांडी पण धुतो, कुणाकुणाची कामं करतो. आपण असं म्हणतो की आपल्याला हे सगळं करण्याकरता दुसरं काही लागतच नाही, ते सगळं स्किल आपल्याकडे आहे आणि त्यामुळे आपण आपल्या ठिकाणी त्या त्या गोष्टी निर्माण करू शकतो. आपण आपल्या व्यवहारातलं हे ज्या प्रकारे इथे व्यवहार म्हटलाय, सोनार जशा 4 गोष्टी करतो उपादान कारण असल्यावर, आता आपल्याला सुद्धा ती उपलब्धी असल्यानंतर आपल्याला निर्माण करण्याकरता अवघड जात नाही. मर्यादेने दृष्टांत लक्षात घेऊया. सोनारासारखा उपादान लागत नाही आपल्याला. आपण आत्ता काय विचार करतोय की एका व्यक्तीच्याकडे जे स्किलनी होणार आहे, जे कौशल्यानी होणार आहे, त्याच्याकरता त्याला बाहेर पाहावं लागत नाही की अरे माझं कॉम्प्युटरवरती मला एक मेल पाठवायची आहे, तर कुणीतरी ये माझ्या जरा कॉम्प्युटरवर माझ्याकरता मेल पाठव. म्हणजे आपल्याला कुणाची तरी गरज पडली ना, कारण आपल्याला येत नाही. पण आपल्याला जर सगळंच येतं आहे तर आपल्याला कुणाचीच गरज पडत नाही. आपण म्हणतो सगळंच करावं लागतं, बँकेत जातो, पोस्टात जातो, काय आम्हाला कॉम्प्युटर चालवायचा चालवतो, नोकऱ्या करतो, काय बाहेर जाऊन खरेदी करतो, घरी येऊन कामं करतो. हे सगळं जसं एक व्यक्ती आपल्या ठिकाणी सगळं करत राहते, ते करताना तिला दुसऱ्याची गरज भासत नाही, तसं त्यांनी म्हटलं की ब्रह्माला कुणाचीच गरज भासत नाही, त्याला वेगळ्या उपादानाची गरज भासतच नाही. आणि त्यामुळे ब्रह्म जे जगाचं उपादान कारण आहे ते स्वीकारावंच लागतं म्हणाले. आणि नुसत्या चेतनाला मात्र साधनं लागतात आणि हे जग निर्माण होताना वेगळं साधन कुठून आणणार, वेगळं साधन आणता येत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ब्रह्माशिवाय वेगळा विचार करताच येत नाही. आता त्यांनी इथे दृष्टांत दिलाय. कसं तर म्हणाले, परिणामवादासारखा दृष्टांत दिलाय की दूध आहे आणि दुधाचं दही होतं. दूध घट्ट झालं की दुधाचं दही होतं. फक्त त्या दह्याला आपल्याला चव जशी हवी असते तशी चव यावी म्हणून आपण दह्याचं विरजण लावतो, नाही तर दुधावरचा परिणाम म्हणूनच दही आहे. म्हणजे आम्ही जर दुधाला विरजण नाही लावलं तरी सुद्धा कालांतराने दूध घट्ट होऊन दहीच होणार आहे, त्याला घट्टपणाच येणार आहे दुधाला. आणि ते आपोआप, कारण त्याच्यामध्ये असलेले जे बॅक्टेरियाज आहेत ते त्या दुधाला आपोआप घट्ट करणारच आहेत. फक्त आम्ही दह्याने घट्ट करण्याची प्रक्रिया ही अलीकडे आणतो आणि ती अलीकडे आणण्यामुळे दुधाचं दही होणं हे अधिक चविष्ट होतं. तसं त्यांनी इथे म्हटलंय की जसं दूध आहे आपल्याच ठिकाणी दही होतं, किंवा असं समजा की दुधाला दही व्हायला आम्ही दह्याचा उपयोग केला तरी ते दुधापासूनच निर्माण झालेलं आहे. म्हणजे त्याला जसं त्यांना उदाहरण अशा करता दिलंय
की ब्रह्म आहे आणि ब्रह्मानी माती, चाक, थापटणं अशा वेगवेगळ्या वस्तू घेतल्या आणि त्यांनी हे जग निर्माण केलं असं समजलो. म्हणजे हे जग निर्माण करण्याकरता त्यांना काय लागलं किंवा काय त्यांनी निर्माण केलं, तर भगवंत स्वतःच पंचमहाभूत झाला, भगवंत स्वतःच निसर्ग झाला, भगवंत स्वतःच नदी झाला, समुद्र झाला, पर्वत झाला, सगळं काही तो झाला, पण वेगळं वेगळं झाला. म्हणाले वेगळं वेगळं झाला म्हणून काय झालं, जसं दुधापासून दही होताना हे दही करताना पुन्हा दहीच वापरलं म्हणजे दूध हाच आहे ना आणि ह्याचंच दही आहे ना, ह्यानी काही दुसरं बाहेरचं आणलं नाही. म्हणजे आता सांगण्याचा हेतू एक आहे, हा एकच एक परमात्मा, एकमेवाद्वितीय ब्रह्मच या जगाचं कारण आहे. म्हणजे या विश्वाच्या पलीकडे किंवा याच्या निर्मितीच्या आधी एका ब्रह्माशिवाय आणखीन दुसरी वस्तू उपस्थित नाही आहे. ब्रह्माशिवाय आणखीन काहीतरी उपस्थित आहे. म्हणजे एक ब्रह्म आहे आणि दुसरं आणखीन काही आहे, त्याला नाव काही द्या. आता यांना जर प्रकृती द्यायची तर प्रकृती द्या, की ब्रह्म आहेच पण ब्रह्माबरोबर प्रकृती मुळातच उपस्थित आहे. त्यामुळे ब्रह्माने प्रकृतीला बोलावलं आणि सांगितलं की आता मला जग निर्माण करायचं आहे, आता तू ये आणि आपण दोघं मिळून करू. असं झालंय का, ते म्हणाले असं नाही झालं. ब्रह्माने काय केलं, आपल्यातूनच निर्माण केलं. आता आपल्यातून निर्माण करून कसं होऊ शकतं, होऊ शकतं म्हणाले. व्यवहारातली उदाहरणं घ्या. वृक्ष आहे, वृक्ष बीजापासून निर्माण झाला, त्याच वृक्षांनी सगळ्यात शेवटी पुन्हा बीज निर्माण केलं. आता पुन्हा त्याच बीजापासून वृक्ष सुरू झाला. म्हणजे वृक्षाला आपल्या ठिकाणी आपल्याला वाढवण्याकरता, निर्माण करण्याकरता बाहेर कोणाला बोलवावं लागलं नाही, त्याला त्याच्याच बीजाने निर्माण करता आलं. तर अशा सामान्यांच्या ठिकाणी जर शक्ती आहेत की ज्या आपल्यापासून आपल्याला निर्माण करतात, तर म्हणाले त्या ब्रह्माच्या ठिकाणी का शक्ती नाही आहे की तो ब्रह्म स्वतःच्याच ठिकाणी जग निर्माण करण्याकरता उपादान कारण होईल. म्हणजे किती कीस काढलेला आहे पाहिलात ना आपण. पहिल्या संबंध अध्यायामध्ये ब्रह्म हे जगाचं अभिन्न निमित्तोपादान कारण आहे, याच्याकरता 4 विभाग 4 पाद खर्च झाले. तसा विचार केला तर त्या अध्यायातले अंतर्गत 4 भाग. तरी सुद्धा अजून सांख्य पुन्हा ठोकाठोक करतातच आहेत की ब्रह्म या जगाचं उपादान आणि निमित्त हे कारण आहे, हे सिद्ध करण्याकरता पुन्हा त्यांचे आक्षेप, त्यांचे आरोप चालूच आहेत. आता त्यांनी सांगितलं की म्हणाले अशा पुष्कळ श्रुती आहेत ज्यांचा आधार घेता येईल आणि त्या श्रुती आपण मागे पाहिलेल्या आहेत. त्याच्यात आता आपण नको वेळ घालायला, आपण पुढे जाऊ. तर मग आता पुढचा जे सूत्र आहे त्या पुढच्या सूत्रात त्यांनी सांगितलं देवादिव दिवदपी लोके. म्हणजे देवादी जे लोक आहेत, देवादिवत म्हणजे देव आदींच्या वत म्हणजे प्रमाणे, देवादिवत अपि लोके. म्हणजे देवादिवत म्हणजे देवता वगैरेंच्या, देवादी आदी म्हणजे अनेक. मग काय काय तर संत आहेत, महंत आहेत, ज्ञानी आहेत, अधिकारी आहेत, योगी आहेत, असे जे जे कोणी आहेत ते. आणि पतंजली योगसूत्रात म्हटल्याप्रमाणे मणिमंत्र औषधी आहेत की ज्या व्यवहारातल्या वस्तू आहेत. ह्याच्यामुळे काय होतं म्हणाले, देव इत्यादी ज्याप्रमाणे बाह्य साधना वाचून कार्य करतात असे लोक मानतात, तसेच ब्रह्माचेही समजावे. काय समजावे, त्यांनी असं म्हटलं की देवता आदी या कुणाच्याही अपेक्षेशिवाय काम करतात. त्यांना कुणी लागतं का, त्यांना कुणाची गरज आहे का, त्यांना कुणाची मदत लागते का, तर म्हणाले नाही लागत. मग त्यांनाही जर कुणाची मदत लागत नाही तर ब्रह्माला मदत लागण्याचं काय कारण आहे. आता हा युक्तिवाद आहे. म्हणजे कसं की आम्ही देवाला शरण जातो, देवा माझे एवढं एवढं काम कर, देव आपलं काम करतो, त्याला कोणाची मदत लागते. एखाद्या संतांच्याकडे आम्ही जातो, त्यांचा आशीर्वाद घेतो. संत सत्पुरुष आपल्या सामर्थ्याने काही अडचणी दूर करतात, त्यांचं सामर्थ्य आहे. योगी आहे, स्वतःच्या सामर्थ्याने कित्येक गोष्टी निर्माण करतो. अगदी अलीकडच्या काळातले 50-60 वर्षापूर्वीचे वासुदेवानंद सरस्वतींच्या सारखे योगी की ज्यांनी एका वेळी अनेक देहामध्ये स्वतःला प्रकट केले. की एका वेळी वासुदेवानंद सरस्वती एका स्थानावर आहेत तर त्याच वेळी ते दुसऱ्या गावात आहेत, त्याच वेळी ते तिसऱ्या गावात आहेत. त्यांच्या देहानी प्रकट झालेले सामर्थ्य आहे.
त्या व्यक्तीच्या ठिकाणचं सामर्थ्य आहे प्रकट होण्याचं. म्हणून त्यांनी सांगितलं की देवता आहेत त्या असं कार्य करू शकतात, त्या आपल्या सामर्थ्याने कार्य करतात. सिद्ध पुरुष आहेत आपल्या सामर्थ्याने कार्य करतात. योगी आहेत त्यांच्या सामर्थ्याने कार्य करतात. संत आहेत तेही त्यांच्या सामर्थ्याने कार्य करतात. त्यांना कुणाचा आधार घ्यावा लागत नाही, त्यांना कुणाच्या तरी सामर्थ्याशिवाय कार्य करता येत नाही असं होत नाही. ते स्वतःच्या सामर्थ्याने कार्य करतात. की जसे तुलसीदासांनी सांगितलं की बाई तुझी मुलगी आहे आणि त्या बाईच्यावर पुष्कळ मोठं संकट होतं, आपल्याला तो विषय वाढवत नाही, पण ती म्हणते की नाही मी ह्या मुलीला मुलगी म्हणून वाढवलंच नाही, मी या मुलीला मुलगा म्हणूनच वाढवलं, त्याला मुलाचेच कपडे घातले आत्तापर्यंत. आता तिच्या विवाहाची वेळ आली, आता विवाहाची वेळ आल्यावर ह्या मुलीशी विवाह करायला मुलगी येते, आता काय करू. तुलसीदासांना म्हणाली ह्या संकटातून मला सोडवा. तुलसीदासांनी सांगितलं ठीक आहे तुझी मुलगी मुलगा असेल, आणि मुलगा झाला. आता मुलीचा मुलगा वयाच्या 18-19 आणि 20व्या वर्षी एका सत्पुरुषाच्या शब्दानी होतो. त्याच्याही पलीकडचं तुलसीदासांच्या चरित्रातलं उदाहरण घेऊ आपण, की त्यावेळी जहांगीराला असं वाटलं की हा माणूस फार प्रसिद्ध झालाय, अकबरापेक्षा सुद्धा हा जास्त लोकांच्या मध्ये अंतःकरणामध्ये स्थान मिळवू नये, या माणसाला कुठून तरी हा खोटा आहे हे सिद्ध झालं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तुलसीदासांना घेऊन या, पकडा. आणि जे लोकांनी सांगितलं की हा मनुष्य मुलगी आहे तिचा मुलगा करतो, हा मृत आहे त्याला जिवंत करतो, असे जे काही प्रसंग घडले त्यामुळे लोक जी त्याच्यावर श्रद्धा ठेवतात, आता तसं होता उपयोगी नाही म्हणाले. म्हणून त्यांनी तुलसीदासांना सांगितलं त्यांना बोलावून घेऊन या, आणि त्यांना पकडून आणलं. आणि तुलसीदासांना सांगितलं आत्ता माझ्या समोर मृत माणसाला जिवंत करा, मुलाची मुलगी मुलीचा मुलगा करा. तुलसीदास म्हणाले मी यातलं काही करत नाही, माझा ईश्वर करतो, माझा परमेश्वर हे सगळं करतो. नाही नाही म्हणाले ते तुम्ही सांगू नका, जी श्रद्धा लोकात तुमच्याबद्दल आहे त्याप्रमाणे घडलं पाहिजे. ते म्हणाले होणार नाही, मग बंदिवासात राहा. त्यांना बंदिवासात इतकं छळायला सुरुवात केली. तेव्हा तुलसीदासांनी हनुमंतांना सांगितलं की बाबा रे भगवंता तू आता मला बघ काहीतरी, की इतका छळ करतायत जो मला सोसत नाहीये, आता काय करू. आणि मारुतीरायांनी काही काळ वाट पाहिली आणि मग सांगितलं की तुला मी सोडवेन. तोपर्यंत जहांगीर म्हणाला आता याला फाशी द्या आता या तुलसीदासाला. आणि त्यावेळी मात्र मारुतीराय थांबले नाहीत. ते जहांगीर जिथे राहत होता त्या महालामध्ये गेले आणि आपल्या सगळ्या वानरसेनेसहित गेले. त्यांनी जो त्या महालामध्ये धुमाकूळ घातला त्यातले सगळेच्या सगळे लोक, स्त्रिया पुरुष नोकर चाकर सगळ्यांना त्या महालाबाहेर यावं लागलं, कारण त्यांना राहणं त्यांनी जेरीस केलं आणलं, म्हणजे त्यांना राहताच येईना तिथे, ना हे तलवारीने ना कुठल्याही प्रकारच्या साधनांनी ह्या वानरांना ते काही करू शकले नाहीत. आणि मग तो जहांगीर बाहेर पडला, तो बाहेर आला आणि त्या जहांगीराला उपरती झाली. आणि त्याला असं वाटलं मी या तुलसीदासाला तुरुंगामध्ये डांबून ठेवला आणि त्याला मी फाशी देण्याची माझ्या मनामध्ये योजना करतोय, ते काही इथे चालणार नाही असं दिसतंय. आणि म्हणून तो तिथे आल्यावर म्हणाला की हे जे तुमचे सगळे वानर आहेत ना यांना आवरा. तुलसीदास म्हणाले मी नाही पाठवलं कोणाला, मी काय करणार आहे. नाही म्हणाले तुमचे भक्ती आहे ना, तुम्ही हनुमानाची भक्ती करताना तो हनुमान असला पाहिजे म्हणाले, त्याशिवाय त्यांनी मला इतका त्रास देऊ तो शकलेला नाही आहे. तर ते म्हणाले मी काही करू शकत नाही. म्हणाले माझ्या हातात काही नाही, त्याची इच्छा आहे. शेवटी पुष्कळ हा गयावया करू लागला. तेव्हा तुलसीदासांनी त्यांना सांगितलं की आता ह्या तुझ्या महालामध्ये तू पुन्हा राहायला जाऊ नकोस, कारण जिथे माझ्या हनुमंताचा देवतेचा वास झालेला आहे त्यांनी त्या महालाला स्पर्श केलाय, त्या महालात आता तू पुन्हा राहायला जाऊ नको. तू आता वेगळा महाल बांध. आणि आजही दिल्लीमध्ये तो महाल आहे त्या स्थितीमध्ये पडलेला. पुन्हा जहांगीराने वेगळा महाल बांधला, त्या महालात जहांगीर राहायला गेला, पण त्या मूळ महालामध्ये जहांगीर राहू शकला नाही. सामर्थ्य कोणाचं आहे? तुलसीदासांचं आहे. त्यांनी शब्द टाकावा की मारुतींनी जिथे स्पर्श केलाय तिथे पुन्हा तुम्ही स्पर्श करू नका, हे सांगणं त्या शब्दाला
सामर्थ्य येणं काही सोपी गोष्ट नाही आहे. एक देवता उभी राहते आणि देवता त्या ठिकाणी कार्य करते, सामान्य काम नाही आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की अहो, भिन्न भिन्न देवता ज्या आम्हाला माहिती आहेत त्या देवता आपल्या ठिकाणी कार्य करतात. म्हणाले भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा द्रौपदीला वस्त्र पुरवली. भगवंत कुठे, द्रौपदी कुठे? आणि त्या द्रौपदीला एवढी वस्त्र की तो दुःशासनासारखा सुद्धा बेशुद्ध पडावा, ती वस्त्र खेचता खेचता दमून जावा असं घडावं. म्हणाले हे जे सगळं सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य जर आम्हाला लौकिकात प्रकट दिसतं तर त्यांचं म्हणणं असं आहे की मग एका ब्रह्माकडे निमित्त आणि उपादान कारण होण्याचं सामर्थ्य नाही कसं म्हणता तुम्ही? त्याच्याकडे आहेच आहे. आणि म्हणून ते सांगतात की तसंच लौकिकामध्ये मंत्र, ते पतंजली योगसूत्रांनी सांगितलंय की मणी, मंत्र आणि औषधी अशा वनस्पती आहेत की ज्या वनस्पती हातामध्ये बांधल्या असता मनुष्य हिंडत असला तरी दुसऱ्याला दिसत नाही. वनस्पतींचं सामर्थ्य आहे. त्या वनस्पती आम्हाला कळत नाहीत, आम्हाला माहिती नाहीत, पण एकेका वनस्पतींच्या ठिकाणी पुष्कळ सामर्थ्य आहे. काही वनस्पती औषधी आहेत की त्या वनस्पतींचा औषधी म्हणून एकदा उपयोग केला की असाध्य रोग सुद्धा दूर होतात. पतंजलींनी सांगितलं अशाही औषधींचा लाभ जो वनस्पतीपासून आम्हाला होतो. मंत्र आहेत की ज्या मंत्रांच्या उपासनेनी सुद्धा जीवाला लाभ होतो. तसंच म्हणाले की मणी म्हणजे आजकालची जेमॉलॉजी म्हणूया आपण पाहिजे तर, की वेगवेगळी रत्न आहेत, त्या रत्नांचा उपयोग करून मनुष्य लाभ घेऊ शकतो. सांगायचा हेतू व्यासांना एकच आहे की या जगामध्ये अशा सामर्थ्यशाली अनेक वस्तू आहेत आणि त्यामुळे आता तुम्ही असं म्हणू नका की ब्रह्म हे निमित्त आणि उपादान कारण होऊ शकत नाही. तुमची प्रकृती याच्यामध्ये कुठेही येत नाही. एकटं एक आमचं ब्रह्म निमित्त आणि उपादान कारण आहे. अजून संपलं नाही आहे त्यांचा वाद. आता त्यांनी जो युक्तिवाद केलाय तो सांगून आपण थांबूया. त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुमचं ब्रह्म जे आहे ते अखंड आहे, एकरस आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, निरवयव आहे. असं जर ब्रह्म आहे तर म्हणाले सांगा तुम्ही की ब्रह्म जर जगाला निर्माण करतं हे जर तुम्ही आम्हाला सांगितलं आणि ब्रह्म जर अवयवहीन आहे आणि निराकार आहे तर वेदवचनालाच म्हणाले बाधा येईल. म्हणजे कशी बाधा येईल? तर त्यांनी असं म्हटलं की तुम्हीच म्हणता की आत्मावारे द्रष्टव्या, श्रोतव्या, मंतव्या, निधिध्यासितव्या. म्हणजे आत्म्याचं दर्शन घे, आत्म्याचं दर्शन घे असं तुम्ही एकदा म्हणता आणि तुम्हीच म्हणता की ब्रह्म हेच जगामध्ये जग निर्माण करून त्यात भरून राहिलं. जर ब्रह्म असं आहे, अखंड आहे, एकरस आहे, निरवयव आहे, तर त्या ब्रह्माचं सगळंच्या सगळं ब्रह्म जर जगामध्ये चाललं आणि ह्याच जगामध्ये भरून राहिलं तर आता उपासना करायला ब्रह्म कुठे उरलं? ते इथेच भरून राहिलं. मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा तुकडा होत नाही, तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते वेगळं होत नाही, तो त्याच्या अंशानी जगात येतो का? नाही म्हणाले. तुम्ही तर म्हणता ते ब्रह्मच सर्व भरून राहतं आणि ब्रह्माचा काही भाग भरून राहिला म्हटला तर आम्हाला अडचण नाही, पण तुमच्या दृष्टीने ब्रह्मामध्ये भेदच संभवत नाही, ब्रह्माचे तुकडेच होत नाहीत. जर ब्रह्माचे तुकडेच होत नाहीत किंवा ब्रह्म जर अलग होत नाही, त्याचा जर अंश नाही, तर मग सगळं ब्रह्म जर जगात आलं तर मग उपासना कोणाची करायची? ते जगातच भरून राहिलं असं होईल ना. म्हणून त्यांनी सांगितलं मग उपनिषदांची ही जी श्रुती आहे की आत्म्याचं दर्शन घ्या, मग ही श्रुती तिला बाध येईल. इथे पण अनवस्था प्रसंगच आहे. याचं उत्तर काय देणार म्हणाले तुम्ही? आता तुम्हीच सांगता त्या ब्रह्माचे अंश नाहीत, मग आता ब्रह्मानी जगच निर्माण केलं नाही असं मान्य तरी करा, कारण ब्रह्मच जगामध्ये भरून राहिलं असं होणार नाही. मग आता दोन्हीकडून आपत्ती आहे म्हणाले. एका बाजूनी
ब्रह्मजगात भरून राहिलं नाही म्हटलं तरी म्हणाले तुम्हाला आपत्ती आहे. ते ब्रह्मजगामध्ये भरून राहिलं म्हटलं तरी सुद्धा तुम्हाला आपत्ती आहे. आता त्याच्यापेक्षा दोन्हीकडून जर बाधा उत्पन्न होत असेल तर तुम्ही हे सगळं नाकारा आणि प्रकृतीच जगाचं कारण आहे हे मान्य करा, असं त्यांनी वेदांत्यांना प्रश्न टाकला. सांख्यांनी त्याचं उत्तर दिलंय, सांख्यांनी वेदांत्यांनी. ते उत्तर आता आपण उद्याला बघूया. म्हणजे उद्याला त्याच्याकरताच ही सूत्र आहेत, लोकवत्तू लीला कैवल्यम आणि वैषम्य नैर्घृण्य. ते झालं की हा अध्याय संपतो. यात बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी आणि बराच महत्त्वाचा युक्तिवाद या पहिल्या भागात आहे. त्या दुसऱ्या अध्यायाच्या प्रथम पादामध्ये हा विषय पुष्कळ चर्चिला आहे. त्यामुळे आज आपण इथे थांबू की जिथे ब्रह्म निरवयव आहे असं म्हटलं की काय अडचण निर्माण होते, ती अडचण आता सोडवा असं ते म्हणतायत वेदांत्यांना. ती आता वेदांत्यांनी त्याला उत्तर कसं दिलंय ते आपण आता उद्या पाहूया.